लॉकडाउन के दौरान हजारों लोगों का रोजगार खत्म हो गया है। इनमें एक बड़ी तादाद ऐसे सिक्योरिटी गार्ड की भी है जो निजी कंपनियों के तहत सालाना ठेकेदारी की बुनियाद पर सरकारी इदारों में काम करते हैं। ऐसे तमाम बेरोजगारों ने नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया से अपनी मुलाजमतों की बहाली के लिए गुहार लगाई है। अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी महासंघ के लेटर पैड पर एक मेमोरेंडम भी म्युनिसिपल कमिश्नर को दिया गया। मेमोरेंडम में कहा गया है कि लक्ष्मी नारायण अन्ना और सुपरवाइजर मंगल पाटिल ने अचानक सिक्योरिटी की ड्यूटी पर तैनात सैकड़ों मुलाजिमीन को काम से निकाल दिया है। कोरोना के मौजूदा हालात में अचानक इस तरह से काम से निकाले जाने के सबब सैकड़ों अफराद बेरोजगारी में मुब्तला हो गए हैं और उन्हें भूखमरी के हालात का सामना करना पड़ रहा है। इसलिए फौरी काम पर वापस बुलाए जाने का मुतालबा किया गया है। जल्द से जल्द अगर मुतालबात पूरे नहीं होते हैं तो अपने साथ हो रही नाइंसाफी के खिलाफ इन लोगों ने पुरजोर एहतजाज करने का इशारा दिया है। मला लॉकडाऊनच्या पिरियडच्या अगोदर ते ओमसाहेबवाल्यांनी कामून काढलेले, त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आजचं जे धरणे आंदोलन होतं ते साहेबांनं म्हणजे लेटर काढलं किंवा तुम्ही धरणे आंदोलन स्थगित करा, तुमच्या जे काय मागण्या आहेत त्या आपण बसून डिस्कस करू। तर आमचे माननीय मराठवाडा अध्यक्ष अटकोरे सर, अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेबची संघटना आहे ती, त्यानंतर उपायुक्त आणि ते कंत्राटदार याच्या तिघांची बैठक 20 तारखेच्या मध्ये तारीख डिक्लेअर झाली नाही, पण बसवणार बैठक घेणार आहेत आणि त्या विनंतीला आम्ही मान देऊन आजचं धरणे आंदोलन स्थगित केलं। अगोदर आपण 3 तारखेला आयुक्ताला राख्या देऊन आंदोलन केलं की बाबा या 8 जणांना तुम्ही कामावर घ्या। आयुक्तांनी आपल्या नावचं पत्र काढलं की 13 तारखेचं तुमचं आंदोलन करू नका, आम्हाला सहकार्य करा म्हणून। तर त्या बाबतीत आज उपायुक्तासोबत बैठक झाली। उपायुक्ताला आम्ही स्पष्ट आमच्या संघटनेच्या वतीने, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना कंप्लीट आम्ही इशारा दिलेला आहे की 4 दिवसामध्ये तुम्ही तो कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही उपायुक्त आणि मी आणि हे काढलेले कामगार यांच्यात बैठक व्हायला पाहिजे। यांना कामावून काढलं त्याचं तुमच्याकडे काही लेखी स्वरूपात आहे का, आणि यांना जर कामावून नाही काढलं त्यांच्या परिवारासकट इथं आम्ही नंतर आंदोलन करू। आणि तुमच्यानं जर होत नसेल तर आम्ही मंत्रालयात जाऊ, विभागीय आयुक्ताला जाऊ, पण आम्ही काहीही करून यांना न्याय मिळवून देऊ। माझं नाव विकी जेबीवाले, मी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ महानगराध्यक्ष। आमच्या मागण्या आमच्या कामगारांना इथून काढण्यात आलं। कंत्राट अडकून जे आमच्या कामगारावर अन्याय अत्याचार होत आहे ते अन्याय अत्याचार थांबला पाहिजे, त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेट घेतली आणि याविषयी आम्ही चर्चा केल्या। आम्ही आमचं पुढचं आंदोलन आता या 20 तारखेला करू।